फायनली काहीच आम्ही आता आलेलो आहे रासाळगडावर. साहिलला पण ते ड्रायव्हर काका सांगत होते की ह्या टायमाला जा तुम्ही वरती आणि ह्या टायमाला खाली या, कारण की गाडीचा भरोसा आहे इकडं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक अवर न्यू ब्लॉग. तर गाईज आज मी वाजले सकाळचे 8 वाजले आणि मी जातोय रसाळगडला आणि माझ्यासोबत आज साहिल आहे. साहिल आणि मी दोघं जाणार. साहिल म्हणजे माझ्या मामाचं मुलगा आहे. जर काय रसाळगडला आमचं होतं ते तुम्हाला दाखवीनच, म्हणत राहा ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आज गाडी वगैरे नाही जात आहे, आम्ही जातोय बसने, कारण की काल शेअरले घरातच. त्याच्यामुळं आम्हाला गाडीचं सहारा नाही होता, बसने जावं लागतं. आज बसचा एक्सपिरियन्स घेणार आम्ही, तो पण रसाळगडला जाण्यासाठी. 11:15ची बस खेडमधून आहे आणि आम्हाला इथून आता जी बस भेटेल खेडला जाण्यासाठी त्या बसने आम्ही जाणार. सकाळ सकाळ सीन बघा काहीच बहादूर शेखचा. चिपकून कराय हो, वावा केल्याशिवाय थोडी ना सोडणार आहे चिपकूनला. हात प्लस सीन आहे. मोठ्या मोठ्या दिसू नको गोरा गारा, माहिती आहे गोरा दिसतोस रे. अजून काय मुंबईला जाऊन उजेड पडला वाटते. नाही, कालच गाडी केली ना म्हणून जरा काय एक नंबर तरी काही. आम्हाला ना स्टॉपला आलेला बस भेटले, आमच्या विचारात लिफ्टने जायचा. काहीतरी बोलला त्याच्यावर, काय बोललास? काय नाही, आता काय पैसे वाचायला निघालो होतो, गेलो खड्ड्यात पडलो होतं. काय फुकट जायचा विचार, आता खर्च करायला लागतोय. आता येतो ना फुकट, ट्राय करू चल. येतो ना पैसे उडवून. हो. काहीच आलेला आता खेडला. 11:15ची बस आहे, तोपर्यंत आम्हाला इकडे काहीतरी मोहीमबद्दल सांगणार आहेत आपल्या 26 तारखेच्या इथं मोहीमबद्दल. नाही, गड पायथ्याला सांग. ठीक आहे काहीच, तुम्हाला गड किल्ल्यावर मी रस्त्याकडे गेलो, तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगूच काय चालतं रस्त्या मोहीमबद्दल, काय आणि काय नाही. आता सध्या आम्ही जाणार आजच्याकडे, आमच्यात थोडा वेळ रेस्ट करणार आणि 11:15ची बस आहे त्या बसला निघणार आहे. बसला गर्दी काय नव्हती, एकदम आरामात आलेला आहे. दापोलीची बस होती. फोन फोन खेड बसताना. अरे भाई मी मूळचा मी खेडचाच आहे, मग तिथे आपलं भातशेकर राहतो म्हणून मी चिपळूणकर आणणार, मी चिपळूणकर म्हणून म्हणतो. तर काही खेडचं माहिती आहे तुम्हाला पण सांगतो. चला आता बाय बाय. बाय. आलेलं तेव्हा घेतलेलं नाही व्लॉगमध्ये, पण आता जाताना घेतोय. लाज होती ना जरा आत्या आमची. बाय. चल बाय. आता कधी येशील? आता दिवाळी झाल्यावर. हा. चल हो. बाय. बाय. भेटू परत. बाबा गाडी घे तुला. लहानपणी मला यांनी कुणी फिरवले नसते ना, याच्यात आता BMW घेतली असते. काय जाईल मग काय. भावानं माझा एक कॅब घेऊन दिला नाही, इनर बिनर घेऊन दिला नाही सगळा. तर भावा थँक्यू. लुटायचा दिवस आहे त्याचा आज. कोण नाही, फोन नाही. आता काहीच आम्ही काहीतरी खायला होतो, वडापाव खायला होतो. बापूस फेमस आहे. मम्मीला फोन लावते. भाव वडापाव खायला होतो. गाडीचा टाइम झालाय, गाडीला जाऊन चल वडापाव खायला. अरे बाबा, चल मी देतो. चल मी देतो. चल नको, येताना चल मी देतो. येताना असं पाहिजे. माझ्याकडून व्हेज थाली येताना. असा जिंदार माणूस पाहिजे, म्हणून वडापाव खात नाही. वडापाव कुर्बान गेला मी त्यासाठी, कारण की तो भाव आपल्याला व्हेज थाली देतोय येताना. ठीक आहे, येताना तर येताना काही भाव देतोय, नाही बोलायचं नसतं. चला भेटू रसाळगड. आता 11:15ची बस भेटेल आणि जाणार महाराज. बसल्या बाहेर कसं आहे, मी स्वतःचा आपल्या घरात बसल्या असं बसले. काय बापाचंच आहे माझ्या सगळा. काय भाई बरोबर ना? मग काय तुझ्याच बापाचं. कसं पण काय पण आपला नाद नाही करायचं भाई.
चिपळूणची पोरं खेळला आले आता हा अजून काय म्हणणार आहे. फायनली आम्ही 12चा विचार केल्याच्या नंतर आलेला आहे वडापाव खायला. काही काय वडापाव आणायला गर्दी बाबा किती आहे. फेमस वडापाव आता इथला. मजा येते आला जाम मजा येते. तापतो पण बेकार. वडापाव 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 घेतलेला आहे. बोलून घेतला ना वडापाव. ते शिवांकडे दुर्लक्ष करा. वडापाव का हा वडापाव खाऊन दाखव कशी चव आहे. मस्त आहे ना. काही असा असतो भाव असा तर असा तुला वडापाव घे भाव खूप लागले तर घातला ना भावा. तुम्ही पण तुमच्या भावाला घेऊन त्या बारक्या भावाला खुश करा. असा मोठा भाव पाहिजेच नेहमी आयुष्यात आपल्या. तर भावा अजून काहीतरी तयार केलं तुला अजून काहीतरी घेऊ शकलास तर घे बारक्या भावाला. आता माझे आयपद संपले. बस अजून लागले नाही काही म्हणून आलेला. आणि देशीचा खेळ स्थानक फायनली बस लागले बाबा. किती 11:15ची बस किती वाजले दाखव भाई. 12 वाजले भाई 12. टायमिंग दाखवतो. टाइम दिला पहिला 11:15ची बस 12ला लागते. बस इथं आहे. काका आम्हाला भेटेल. काका हाय करा आम्हाला. हाय करा. मग आमचे मित्र झाले ते चांगले. फायनली बाबा लागते असं वाटतं. ती पण सांगतात आम्हाला लागत म्हणजे आम्ही विचारलेलं बस रसागडला जाणार काय ते म्हणतात माहिती नाही. आणि बोर्ड पण तोच काढले नाही. मग आम्हाला वाटते तीच बस जाणार आहे. तर आता आम्ही आशेवर आहोत. टायमिंग लावलेला 12 वाजेपर्यंत जर गाडी लागली नाही तर परत जायचं ठरवलेलं होतं तर लागले बाबा. आणि आम्ही जातो बसलेला आता आम्ही बसमध्ये. आजचा एक्सपिरियन्स आता सांगितलं थोडक्यात सांगितलं झालं तर गाडी नाही म्हणून आम्हाला आज बसने जावं लागतंय. आणि बसचा एक्सपिरियन्स म्हणजे भाई चिपळूणला दाखवत लगेच पण खेळ म्हणजे भाई खेळ. का मी त्याला पिडलेली ना त्यांना विचारलं 4 वेळेस विचारलेलं आता लावा लावा प्रेमाच्या बाजूला सांगितलेलं. जेव्हा रागात सांगितलं तेव्हा ऐकलं आणि आता बस लागली. असं एक्सपिरियन्स. तर बघत राहा पुढं ब्लॉगमध्ये साडावर माझ्याकडे येणारच आहे. फायनली काहीच आम्ही आता आलेलो आहे रसाळगडावर. साईला पण ते ड्रायव्हर काका सांगत होते की ह्या टायमाला जा तुम्ही वरती आणि ह्या टायमाला खाली या कारण की गाडीचा भरोसा आहे इकडं. वाटलं होतं भाई काहीतरी हाय राहणार. आणि काही तुम्हाला सीन दाखवतो. हा सीन आहे रसागडचा. हा जो सगळा डोंगर आहे तो गावी. हो. आणि ह्या गडावर आम्ही ना तिसऱ्यांदा आहे मी. ह्याची 3री वेळ आहे. माझी 2nd टाइम आहे. ज्यावेळी ह्या गडावर जत्रा होती त्यावेळी दोघं आम्ही आलेलो एकत्रच होतो तेव्हा पण. आणि आता पण सोबतच आहोत. दम लागतोय एवढा चढताना. सीन फक्त सीन बघा इकडचा. पण दिसतो काहीतरी. काहीच तिकडं गडल्या आपल्या गड किल्ल्याचं मेन द्वार आहे. माझे शब्द अडकतात बोलताना कारण की इतका आम्ही आज जे प्रयत्न केलेले आहेत गडावर येण्यासाठी ते खूप कठीण आहेत. म्हणजे सकाळी आम्ही 7 वाजता निघालेला. आम्हाला टायमिंग वगैरे बसचं कायच माहिती नाही. आणि इथं बस स्टँडला येऊन आम्हाला कळते की 11:15ची बस आहे. ती 11:15ची बस 12ला लागते. आणि 12ला लागलेली बस इथं किती वाजले आता 1 वाजता. 1 वाजला आहे. आणि आम्हाला ते पण बसमध्ये काका म्हणतात तुम्ही जर लवकर खाली आलात तर तुम्हाला बस भेटेल नाही तर तुम्हाला बस भेटणार नाही. अर्धा तासात आम्हाला वरून जाऊन खाली यायला सांगतात. तर कसं काय होते तुम्हाला दाखवतच बघत राहा. आम्ही मागच्या वेळेस हा किल्ला 15 मिनिटात चढलेला होता. इतकी आम्हाला आतुरता होती ना यायची शब्दात नाही सांगू शकत. ते तेव्हाची वेळ होती. रात्रीच्या वेळ आलेला. आणि आता मला अशी वेळ आली की उन्हातून चढायला लागते. आणि कोण नाही आत ह्यावेळेस गाडावर कोण नाही. आणि साईल मोहीमबद्दल सांग आपल्या. आपली मोहीम आता येत्या 26 तारखेला रसाळगडावरती आपली मोहीम लावलेली आहे. म्हणजे ह्याच गाड्यावर अभ्यास मोहीम आणि स्वच्छता मोहीम आहे. स्वच्छता आपल्याला करायची या गडाची. या किल्ल्याबद्दल वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या किल्ल्यावरती एकूण 16 तोफी आहेत. 16 पहिल्या 25 होत्या पण अनावधानाने वेळेनुसार एक एक नष्ट होत गेल्या. आता 16 उरल्यात. आपल्याला त्या बघायला भेटतात. आपलं भाग्य.
हो. आपल्या पुढच्या पिढीला बघायला भेटेल. आणि त्याबद्दल सांगायचं झालं तर मोहीमेत तुम्ही पण सामील होऊ शकता. त्याची माहिती मी स्क्रीनवर देतोच, ते नक्की बघा. आणि आमच्यासोबत तुम्ही पण मोहिमेमध्ये सहभागी व्हा. चला वरती जाऊनच भेटतो आता. काही चढलेलं आम्ही वरती 10 मिनटाच्या आत वर आलेला आहे. आणि इथं आम्हाला पहिली तोफ दिसते. इकडे पिण्याच्या पाण्यासाठीचे आपले तलाव वगैरे होते छोटे छोटे. गाईज आता मंदिरात आलेला आहे. 10 मिनटाच्या आत मी गड चढलेला आहे. आणि हे बहिरीचं मंदिर आहे, ते महाराजांची मूर्ती आहे. देवी आहे. आज जाऊन तसं येईल. गाईज इथं हे दिसतंय ते पालखीसाठी आपल्या लाटेसाठीच आहे. आम्ही जेव्हा इथे जत्रेला आलो तेव्हा इथे लाट फिरलेली अशी. आणि त्याच्याच पुढे इथे हे दिसतंय, तिथं तमाशा व्हायचा. आणि इथे 3 तोफीसुद्धा आहेत. तिथे काहीतरी नवीन बांधकाम चाललं आहे. आत्ताच पावसाळा होऊन गेला त्यामुळे इथं पाण्याचे छोटे छोटे डबके काहीच माझे शब्द अडकत आहेत, कारण की मी आजचं वर्णन तुम्हाला जास्त क्लिअर सांगू शकत नाही. हा इथं छोटासा डबका आहे. पुढे गेलं तर टोक लागतं गाड्याचं. आणि साईन मला गाईड करते, कारण की माझ्यापेक्षा जास्त माहिती त्याला आहे, कारण की माझ्यापेक्षा जास्त गड किलो तो फिरलाय. साईन पडकव ना असा थांबा. नंतर काढू पुढे. मित्रांनो, आम्ही जेव्हा जत्रेसाठी आलेलो ना, तेव्हा हा जो रस्ता दिसतोय ना, हा रस्ता असा जातोय पूर्ण, असा जाऊन पूर्ण कसा खाली 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 2 डोंगर चढून खाली तिथं उतरतो. आणि तिथं चाटव गाव लागतं. त्याच चाटव गावातून आम्ही दोघं आलेलो इकडे खास जत्रेसाठी. आणि तेव्हा आम्हाला आमच्या काकाने आणलेलं इकडं. तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. तेव्हा लहान लहान मुले चालत येत होती, ती पण कमरे एवढी असणारी मुलं चालत येत होती त्या आपल्या डोंगरावरून. अशी आवड असेलच पाहिजे. आणि लोकांपेक्षा जास्त तर इथे गाढवच दिसते. साहिल थांब. ही जगबुडी नदी. कोणती? ही जी समोर नदी दिसते झूम कर, ही नदी ती जगबुडी नदी. काय आहे साहिले? हे महाराजांच्या काळातलं दळणदळाची टेक्निक आहे. असं आहे. हा जो गोल असा दिसतोय ना आपल्याला, हां त्याच्यातनं रॉड टाकून इकडं बैलांना बांधायचे हां आणि गोल गोल फिरवून भात वगैरे दळायचे. असं आहे काय? म्हणजे हे चाक हा, मेन. हे इथं मध्ये बांधायचे आणि असं आहे इकडे का? भात वगैरे दळायचे. ते पुढे तोप आहे. पुढे चल जरा. तर ते माहिती पुढे एक तोप दिसते, ती बघतो आम्ही. सगळं गवतं फारगून गेलं रे. निशान भगवे फडके मज काळीज धडके मावळे आम्हीच लढणार साखर शिवाच होणार. बापरे, 3 तोप आहे तिथं. शुभम, हा. त्याचा फोटो घे. तो मग कचरा घे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा इथं जत्रा होते ना, तेव्हा तेव्हाच्या लाटी आहेत त्या अशा बांधून ठेवलेल्या इथं. आणि हा देवीचा मंदिर आहे. तिकडे सहलीची मुलं आलेत, ते आता परतीच्या प्रवासाला निघालेत परत. आणि इथं मंदिरात राहणाऱ्या लोकांनी तिथे त्यांची जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि आजचा हा अनुभव आमचा खूप वेगळाच आहे,
कारण की आम्ही आलेलो बसने आणि बसमध्ये लोक पण म्हणतात तुम्ही लवकर गेलात तर तुम्हाला गाडी भेटेल, नाहीतर गाडी भेटणार नाही, डायरेक्ट वस्तीची गाडी आहे त्यावर. तेव्हा आम्ही लवकर निघालो आहे. काहीच आता पूर्ण गड असा फिरून झालेला आहे. तिथे लोकांना विचारायला आमच्या मोहीमबद्दल, ते म्हटलं तुम्ही येऊ शकता, करू शकता, सगळं काय ओके आहे. पण आता आमच्या बसचा खरं वगैरे नसल्यामुळे आम्ही पळत पळत जातो, कारण की सहलीची मुलं आहेत. त्यांच्या गाडीत आम्हाला जागा भेटते काय बघू, गेलो तर त्यांच्याच बसने आता मग इथंच आम्हाला परत वर येऊन स्टे करायला लागणार. टेंट आणाय बोलत होतो, आणला असता तर टेंटची काय गरज आहे, एवढं मंदिर आहे ते तर तिथं, आहे. टेंटची काय गरज आहे आपल्याला. अनुभव आज चाललंय आपलं भारी आहे, आता त्या पोरांना गाठायचंय. बघूच. आणि इकडे सीन बघा, नाद खोळा सीन आहे. पालांडे, मृतिका रवींद्र पाडेकर, संस्कृती मंगेश सागावकर. सांग जरा आता काय झालं तूच सांग. शाळेची सोल आलेली शाळेची नाही, त्यांनी परीक्षा दिली, त्या परीक्षा म्हणजे एका शाळेतले होते ना शेवटी. हा, ते उत्तीर्ण झालेल्या मुलांना आणलेलं त्यांनी. त्यांच्या बसमधनं आम्ही गडावरनं खालती आलो. आता इकडनं आम्हाला कुठलीही बस भेटेल. रिझन सांग काय काय रिझन कारण. वरती गडावरच्या माणसाने सांगितले ना गाडी गेली, आता गाडीच नाही तुम्हाला जायला, आता इथंच राहायला लागेल. आणि आम्हाला इथं भाव भेटला बा कर. आणि सांगितलं की आता बस येईल थोड्या वेळात. गाडी भूक लागली म्हणून भूक लागली आम्ही फळा खाते. मला म्हटलेलं खा ना भाऊकर. हा हा हा, मौसम आहे असताना, गर्लफ्रेंड नसताना, गडकिल्ले फिरत असताना. शायरी झाली रे. अजून गाडी बघा, हॉटेल बघायचं आहे. हॉटेल बघायचं आहे, आता आपण गाडावरच करू सगळं ना. हे बापाचीच गाडी असते बरं काय ना, यायचं बरं बाबा, यायचं बापाचीच गाडी आहे. काहीतरी सीन झालाय, काका थांबले जरा. मी रसागडचा रस्ता एवढा डेंजर आहे ना, डेंजर तुम्हाला सांगू शकत नाही. आणि रिटर्न यायला बापाची बघून मी ते बघ ना भाई, बघ ना तू. तर काहीच आम्ही ठरवलेलं होतं की खेडपासून लिफ्टने यायचं. बस नंतर आलो आणि उतरल्यावर आम्हाला एक ड्रायव्हरवाला भेटला, त्याने आम्हाला लिफ्ट दिली. सायलने हात दाखवला, बिचाऱ्याने लिफ्ट दिला त्या दादाने, चांगला होता. आजपर्यंत सोडला ते लवेल लावा, आम्ही लवेलवर नाही शोधतोय लिफ्ट कोण देते काय. भाऊ लिफ्ट मागते रे. आवाज असं येतो की स्लिप होतोय ना भाई, तेच ना. घेऊन येईल का हा, पैसे मागायला वाटतंय. नाही तर आम्हाला फुकट जायचं, आम्हाला पैसे नाही घालवायचे. आधी पैसे लय गपवले. आजच्या दिवसात 1000 रुपये गेले. आजच्या दिवसात भाई मामाने बघितले ना कान पडवतील का. किती जोरात चाललंय बघा, फक्त बघा. अहो सावकाश जा ना, का तुला मारण्याची घाई लागली. ट्राय बट डोंट ट्राय करत नाही ठीक आहे. तुझ्या बापाचे आहे काय उठ. असं असतं आमचं भाऊ दोघं असं ना, की असे कार्ड असतातच असतात. काही झालेला आता चिपळूणला फायनली. आणि आता ब्लॉग सेंड करतोय, तुम्हाला दाखवलं असा घडला गेलेला काय काय एक्सपिरियन्स झाला तो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आता डायरेक्ट 26च्या मोहिमेला नाही मी करणार आहे ब्लॉग. 26च्या मोहिमेला भेटेल. नाही ना भेटणार, हा उद्या भेटणार तुम्हाला. तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भाई. शेअर तर करायला विसरू नका अजिबात. चला बाय बाय. कॅमेऱ्यावर मार.